आज प्रभूने जो आपल्याला शास्त्रभाग दाखवलेला आहे, दाखवत आहे, तो योहान कृष्णवर्तमान त्याचा 4था अध्याय हा सुपरिचित असा असलेला, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेला असा शास्त्रभाग आहे. आणि त्यातून आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. तरी योहान कृष्णवर्तमान गॉस्पेल अकॉर्डिंग टू जॉन चॅप्टर 4 आणि पहिले 3 वचन, फर्स्ट 3 वर्सेस आपण वाचून पाहूया. येशू व शमरोनी स्त्री. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे, हे पुरुषांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे, तर त्याचे शिष्य करत असत. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. आता त्या संपूर्ण मननाकरिता जो विषय आहे, तो विषय परमेश्वर आपली योजना सफळ करतो. परमेश्वर त्याचे संकल्प सफळ करतो. मग त्याच्यात काही अडथळे येऊ देत, काही प्रसंग येऊ देत, समस्या येऊ देत, पण देव त्याच्यावरती मात करतो आणि आपली योजना ही सफळ करतो, कारण देवाला कोण अडवणार. तर या पहिल्या 3 वचनामध्ये आपण पाहतो की देवाची योजना काय होती. तर शमरोनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना सुवार्ता सांगावी, त्या ठिकाणी त्यांना सत्य वचन द्यावं. आणि याकरिता आपण पाहतो की हे पायऱ्या पायऱ्यानं होतं. देवाची योजना जी सफळ केली जाते ती टप्प्याटप्प्याने होत असते. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याच्या द्वारे जे मार्गदर्शन, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त काय मार्गदर्शन घ्यायची गरज नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा आत्म्याच्या द्वारे चाललेला आहे. आणि या ठिकाणी तो त्याच्या काही पवित्र आत्मा आहे, तो पवित्र पुरुष आहे. आणि या पहिल्या 3 वचनात आपण पाहतो की तो शमरोनात जायला पहिला म्हणजे काय झालं, पहिला मार्ग कसा मोकळा देवाने केला पहा. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे, हे पुरुषांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे, तर त्याचे शिष्य करत असत. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. गालिलात जायचं कारण काय होतं? का निघाला प्रभू? तर या ठिकाणी काय दिलं की येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करत होता आणि हे पुरुषांच्या कानी गेला होता आणि पुरुषांचा त्याला विरोध होता. जरी येशू बाप्तिस्मा करत होता, इथं लिहिलेलं आहे, येशू स्वतः बाप्तिस्मा करत नव्हता, तर त्याचे शिष्य बाप्तिस्मा करत असे. आणि तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. म्हणजे हा जो प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आधी करत होता, त्या ठिकाणी आपण पाहतो 3रा अध्याय 22व्या वचनामध्ये जर आपण गेलो, योहान कृष्णवर्तमान त्याचा 3रा अध्याय 22वा वचन. त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता. म्हणजे येशू जरी बाप्तिस्मा करत होता, स्वतः करत नव्हता, तर ते कोण करत होते? त्याचे शिष्य. पण त्याला परवानगी कोणाची होती? प्रभू येशू ख्रिस्ताची होती. मग हा प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा पुरुषांचा कसा विरोध होता? त्यांचा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सुद्धा विरोध होता. आपण ते वचन पाहूया की त्या लोकांचा विरोध कुठे होता आणि का होता. पहिला अध्याय आणि 24 आणि 25 वचन आपण वाचून पाहूया. पहिला अध्याय योहान कृष्णवर्तमान 24 आणि 25 वचन. ती पाठवलेली माणसे पुरुषापैकी होती. त्यांनी त्याला विचारले, आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता? कुणी पाठवलं होतं त्यांना? त्याच पहिल्या अध्यायाच्या आपण 19व्या वचनामध्ये वाचतो. पुढे यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी यांना योहानाला आपण कोण आहात असं विचारण्यास पाठवले. तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे.
आणि त्यावेळेला योहानाला त्याने काय विचारलं, तू ख्रिस्त आहेस का, तू एलिया आहेस का, तू संदेश आहेस का? मग मग तू कोण आहेस? ते जर या तिन्हीतला नसशील तर तू कोण आहे? तर बाप्तिस्मा का करतोस? कारण 25व्या वचनात त्यांनी त्याला काय म्हटलं, आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही, तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता? आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्यापेक्षा अधिक शिष्य केले, योहाना बाप्तिस्मा केले. येशूनं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या पेक्षा बाप्तिस्मा अधिक केले. आणि हे तर प्रभू येशू ख्रिस्ताला परुषी लोक, हे जे याजक वगैरे होते बाकीचे, ते तर ख्रिस्त मानायला तयार नव्हते. पहिल्या खरींच्या पहिल्या अध्यायामध्ये गेल्यावर, दुसऱ्या अध्यायामध्ये गेल्यावर आपण पाहतो, त्यांनी जर येशूला ओळखले असते, ख्रिस्ताला ओळखले असते, तर त्याला वधस्तंभावर त्यांनी खेळलं नसतं. म्हणून त्याला येशूला मानत नव्हते. मग हा बाप्तिस्मा कसा करतोय? आणि मग त्यांचा विरोध येऊन प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं की 4था अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो, तो यहुद्या सोडून पुन्हा गालिलात गेला आणि त्याला शमरोनामधून जावे लागले. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्यामुळं तो यहुदिया सोडला आणि गालिलात तो गेला. ह्या गालिलामध्ये तो कसा गेला हेही आपण पाहतो की पहिला टप्पा आपण आता इथं काय पाहिला, पहिलं गोष्ट की विरोधामुळे तो गेला. देव आपली योजना सफळ करण्याकरिता मार्ग मोकळा करतो आणि तो त्यानं काय केला की चालला गालिलाकडे प्रभू येशू ख्रिस्त. आता दुसरा टप्पा आपण याच्यामध्ये पाहतो, त्याला शमरोन प्रांतातून जावं लागलं. त्याला शमरोन प्रांतातून जावं लागलं. त्याच्यामध्ये वचन 4 मध्ये आपण पाहूया, आणि त्याला शमरोनामधून जावे लागले. आता जावे लागले म्हणजे काय? तर ती देवाची योजना होती. हा दुसरा टप्पा आहे. देवाची योजना होती आणि शमरोनातून जावे लागले याचा अर्थ असा की शमरोनातून जात असताना, गालिलाला जात असताना आपण जर पाहिलं तर तो शॉर्टकट होता गालिलात जाण्याचा. परंतु हे यहुदी लोक तिथून जात नव्हते, कारण शमरोने लोकांना ते काय अनक्लीन, अशुद्ध मानत असेल. आणि आपल्याला ठाऊक आहे, यहुदी जर अशुद्ध ठिकाणातून किंवा अशुद्ध लोकांमधून चालले किंवा त्यांच्या संपर्कात आले तर त्यांना शुद्धीकरण स्वतःच करावं लागत असे. आणि ह्या शमरोनी लोकांना ते अशुद्ध समजत होते आणि त्याच्यामुळं आपण पाहतो की ते शमरोनातून जात नसत. पण पहिला टप्पा आपण पाहिला, ह्यांच्या परुषांच्या विरोधामुळं प्रभूला यहुद्या सोडून गालिलात जावं लागलं. दुसऱ्या टप्प्यात आपण पाहतो या ठिकाणी त्याला शमरोनातून जावं लागलं. का जावं लागलं? देवाची योजना होती. देवाची योजना सफळ करण्याकरिता, परमेश्वराची योजना सफळ करण्याकरिता त्या ठिकाणातून तो चाललेला आहे. वास्तविक गालिलात जायचं असलं तर यहुदी लोक शमरोन टाळून जात होते. कसं जायचं, लांब पडायचं पण टाळून जायचे. यार्देनेच्या पलीकडे जायचे आणि यार्देने पार करून पुन्हा वरती यायचे आणि वरती येऊन मग गालिलामध्ये ते जायचे. शमरोनातून जात नसत. पण या ठिकाणी दुसऱ्या पायरीमध्ये आपण पाहतो, देवाची योजना सफळ करण्यासाठी देवाने त्याला शमरोनातून जाण्यास मार्ग दिला. नंतर आपण पुढचा तिसरा टप्पा पाहतो आणि तो तिसरा टप्पा म्हणजे वचन 6, 7, 8 आणि 9 आपण वाचूया. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. त्याचे शमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे, कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्याजवळ शमरोनी स्त्री जवळ प्यायला पाणी मागता, हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. तिसरा टप्पा आपण या ठिकाणी काय पाहतो? प्रभू पहिल्यांदा आपण पाहिलं, परुषांच्या विरोधामुळं यहुदिया सोडून गालिलात चाललाय. दुसरा आपण टप्पा पाहिला की तो शमरोन, म्हणजे पहिला हा टप्पा सफळ झाला. दुसरा टप्पा कुठला आहे? तर शमरोनातून त्याला जावं लागलं. आणि तिसरी गोष्ट आपण त्या टप्पा जो पाहतो ते म्हणजे देवाची योजना सफळ करण्यासाठी
तो याकोबाच्या विहिरीजवळ बसलेला आहे. याकोबाच्या विहिरीजवळ या ठिकाणी बसलेला आहे आणि तो स्त्रीकडे पाणी मागत आहे, त्या शम्रोनी स्त्रीकडे. आणि ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे, मगाशीच मी बोललो की शम्रोनी हे काय होते माहित आहे का, की इस्रायलाच्या ज्याला काय म्हणतोय अर्धवंश असा ते होते. मिश्र मिश्र जातीचे ते होते. मिश्र जातीचे कसे होते तर 755 इसवी सन पूर्वी 755 मध्ये अशुरी लोकांनी ज्यावेळेला स्वारी केली होती इस्रायलावर, उत्तर इस्रायलावर, आणि तिथे लोकांना पकडून नेलं होतं बंदिवासामध्ये, तर त्यावेळेला तिथं राहिलेले जे लोक होते त्यांच्यामध्ये इतर राष्ट्रांचे अशुरी लोकांनी लोक सोडले आणि त्यांच्याबरोबर यांनी रोटी बेटी व्यवहार केला. हा व्यवहार करायला परवानगी नव्हती, पण व्यवहार केला आणि त्यातून जन्मलेले झालेले लोक जे होते ते हे शम्रोनी होते. आणि देवाने इस्रायलाला काय सांगितलं होतं, तू आपलं पवित्र बीज कोणाला देऊ नको. पण त्या ठिकाणी याने मिश्र विवाह केले आणि शम्रोनी स्त्री जी होती म्हणजे ही त्या वंशजापैकी ती होती आणि तिला या लोकांना देव म्हणजे हे यहुदी लोक काय करायचे की अनक्लीन अशुद्ध मानायचे. आणि त्या ठिकाणी प्रभू जाऊन तिला मला पाणी प्यायला दे म्हणतोय. आणि 8व्या वचनात आपण वाचलं, कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. त्याचे शिष्य अन्न नगरात विकायला गेला. आता एक आपण लक्षात घेऊया, आपण सुवार्तेला बाहेर गेलो तर सुवार्तेक आणि सगळेजण जेवायचं आहे. आता चालून चालून ते दमलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की तो दमलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त, आणि दमलेला येशू 6व्या वचनामध्ये तसाच विहिरीवर येऊन बसला, पण ते एकटा बसला. शिष्याला मात्र अन्न विकत आणायला सांगितलं, पण शिष्य मात्र काय केले, आपण जर सुवार्तेला इतर ठिकाणी गेलो तर सेवकांना आपण घेऊन जातो आणि त्या ठिकाणी सुवार्ता गाजवत असताना भूक लागली, दमलो, जेवायचं आहे, एकत्र जाऊन सगळेजण जेवतो. परंतु इथं मात्र काय गोष्ट केली प्रभूनं, स्वतः तो एकटा बाजूला राहिला, तो त्याच्यावर गेला नाही. आणि ते लोक मात्र काय केले, जेवून आले. आपण पाहतो 31व्या वचनामध्ये 31 आपण वाचूया. शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा जेवा म्हणून विनंती केला, पण प्रभू तिथं थांबला, कारण ते देवाची योजना काय होती, त्यानं त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये त्या शम्रोनी स्त्रीची भेट घ्यावी. आणि ही बदफैली स्त्री होती. त्या बदफैली स्त्रीच्या द्वारे ही साक्ष या संपूर्ण शम्रोणामध्ये देवाची जावी. आणि ही आपण चौथी पायरी तिसरी पायरी पाहिली. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ती स्त्री त्याला म्हणत आहे, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शम्रोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे, कारण यहुदी शम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. हे तिला चांगलं माहित आहे. आणि ही स्त्री कधी आलेली आहे माहित आहे का, की ज्या वेळेला 6वा तास होता दिवसाचा, कारण 6व्या वचनात तेव्हा सुमारे 6वा तास होता, दुपारचे 12 वाजले होते आणि त्या ठिकाणी कडक ऊन होतं. दुपारी कोणी पाणी भरायला येत नसतं, पण ही बदपैली स्त्री असल्यामुळे तोंड लपून त्या ठिकाणी एकटी पाणी भरायला येतं. आणि बरोबर प्रभूनं आपली योजना सफळ करण्यासाठी ही संधी शोधली. आणि मग आपण पाहतो की तिला त्यानं पाणी मागितलेलं आहे. आणि याच्या पुढे आपण पाहतो की जी चौथी पायरी आहे ती म्हणजे यहुदी लोक जे होते ते यहुदी लोक चुकूनच रब्बी जे होते ते चुकूनच सार्वजनिक ठिकाणी स्त्रीशी बोलत असत. परंतु प्रभू या ठिकाणी बोलत आहे. चौथा टप्पा, प्रभू या ठिकाणी या शम्रोनी स्त्रीशी सार्वजनिक ठिकाणी बोलत आहे. आणि 27व्या वचनामध्ये ते आपल्याला पाहायला मिळते. इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारत आहात किंवा आपण तिच्यावर का बोलत आहात असे कोणी म्हटलेलं आहे. त्याला आश्चर्य वाटलं, कारण रब्बी किंवा यहुदी लोक सार्वजनिक ठिकाणी विशेष प्रकारे स्त्री बरोबर बोलत नसत. आणि म्हणून हाही टप्पा पार पाडलेला आहे. आता याच्यामध्ये आपण
एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया. देवाची योजना काय होती? देवाची योजना आपण पाहतो की योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन आपण वाचून पाहूया की योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय 30 आणि 31. ह्या शुभवर्तमानाचा हेतू ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यात दखल केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. म्हणजे या ठिकाणी हेतू काय आहे? इतर शुभवर्तमानामध्ये हेतू स्पष्ट सांगितलेला नाहीये, पण योहान शिष्य प्रभूचा प्रेषित तो या ठिकाणी काय सांगतोय की कशासाठी हे लिहिलेलं आहे संपूर्ण योहान कृष्णवर्तमान? येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. म्हणजे हेतू काय? आणि देवाचा हेतू प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवण्यासाठी हाच होता की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे याचा तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावं. आणि ही योजना सफळ करण्यासाठी याच्यातील सर्व अडथळे दूर प्रभूने केलेले आहेत. देवाने अडथळे दूर केलेले आहेत. आता प्रभू येशू ख्रिस्तानं या सुवर्तमानामध्ये काय उत्तर तिला दिले पहा. तिने म्हटलं की मला पाणी तुम्ही माझ्याकडे मागता, तुम्ही यहुदी असताना माझ्याकडे वादा मागता आणि यहुदी शमरवणी लोकांवर संबंध ठेवत नाहीत. मग 10व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, येशूने त्याला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. बरोबर. काय ते उत्तर दिले पहा. देवाचे दान हे तुला म्हणजे काय हे तुला माहितच नाही. कारण शमरोनी लोकांचं जे बायबल आहे ते बायबल म्हणजे फक्त पंचग्रंथ म्हणजे नियमशास्त्र पहिले 5 जे पुस्तक आहेत आपण पाहतो उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद. हे 5 पुस्तकं त्यांची होती, पण त्याच्यात पण त्यांचा फरक होता थोडा. ते मानत होते आणि त्याच्या पुढचं त्यांना माहित नव्हतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा आहे, तो येणार आहे, हे देवाचं दान आहे, त्याच्याद्वारे उद्धार होणार आहे आणि ह्या गोष्टी तिला माहित नाही. आणि म्हणून प्रभूने या ठिकाणी काय म्हटलं, येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणार कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला पाणी दिले असते. पण ती काय म्हटली की ती त्याला म्हणाली, महाराज पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला ते म्हणतात ह्याच्याजवळ तर काहीच दिसत नाही, विहीर तर खोल आहे. असं म्हटलं जातं की ती याकोबाची विहीर ही 100 फूट खोल होती, परंतु 1935 मध्ये ज्या वेळेला ती स्वच्छ केली तर ती 135 फूट दिसली. तर इतकी खोल होती आणि त्याला पोहरा पाहिजे आणि त्याशिवाय कसं काढणार? पण आणि तिला ते कळालं नाही प्रभूचा प्रश्न. जसा निकोदेमाला प्रश्न कळाला नाही की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं विचारल्यावर मला सार्वकालिक जीवन कसं प्राप्त होईल? त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय उत्तर दिलं की तुला नव्याने जन्मल्यावाचून देवाचे राज्य पाहता येणार नाही. हे साधा हे त्याला मिसअंडरस्टँडिंग झालं. मग आम्ही कसं मातेच्या उदरात पुन्हा जाईल, तसंच हिला पण मिसअंडरस्टँडिंग झालंय की आता हा जिवंत पाणी कुठून मला देणार? आणि ती याकोबापेक्षा तुम्ही मोठे आहात काय असं ती म्हणत आहे प्रभूला. आणि मग प्रभूनं सांगितलंय हे पाणी पिल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन त्याला कधीही तहान लागणार नाही. ते सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. याचा अर्थ काय की ते जे पाणी आहे जिवंत पाणी प्रभू देणार ते उपळत्या पाण्याचा झरा होईल. याचा अर्थ काय? काढायची गरज नाही, उपळणार. उपळणार ते. हे उपळणार सार्वकालिक जीवनासाठी उपळणार. हे प्रभू तिला सांगत आहे. ती आणि परत म्हणते काय, मला येथवर यायला भाग पडू नये म्हणून मला पाणी प्यायला द्या.
तुमचं पाणी जिवंत पाणी आहे ते द्या. म्हणजे इथेही मिसअंडरस्टँडिंग घ्या. आणि मग प्रभूनं तिला 16व्या वचनापासून काय सांगितलं की तू काय कर, तुला नवरा काय त्याला घेऊन ये. ती म्हणते मला नवरा नाही आहे. तिला 5 नवरे होते आणि आता ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका मनुष्याबरोबर राहते. अशी ही बदपैली स्त्री. पण तिला सगळ्याच ज्ञान आहे बरं का तिला. कारण का आपण पाहतो तिनं काय प्रश्न विचारले, यहुदी संबंध ठेवत नाही समरवण्याचे. आमचे पूर्वज याकोब यांची विहीर आहे. आणि पुढं प्रभूनं मग तिला काय सांगितलं, हे सांगितलं तुला 5 नवरे होते, पण आता जो नवरा तुझ्या बरोबर आहे तो नवरा तुझा नाही आहे. मग तिनं ओळखले हा संदेश आहे. मग तिला माहित होतं की संदेशाला सर्व गोष्टी ठाऊक असतात. आणि मग प्रभूनं सांगितलं की मग हे तिला सांगितलं 19व्या वचनात. ती म्हणते की तुम्ही संदेशात हे मला समजलं. आणि 20व्या वचनात म्हणते आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे. तर या ठिकाणी त्यानं विषय कसा टर्न केला बघा. कारण का प्रभूनं तिला तिची सत्यस्थिती जीवनाची समजावून सांगितली. आणि स्वामी तिनं टर्न घेतला. का कशाचा टर्न घेतला? उपासनेच्या बद्दल. आणि उपासनेचा जो काही टर्न तिने घेतला त्या ठिकाणी, तर ते गरिजिम डोंगरावर उपासना करायचे आणि यहुदी येरुशलेम. पण प्रभूनं त्याला उत्तर दिलं, इथून पुढे मात्र पुढे काय वेळ येणार आहे, खरे उपासक हे आत्म्याने खरेपणाने करणार आहेत आणि ते भौगोलिक ठिकाणी असं नाही, त्याच्या अंतःकरणात पवित्र आत्मा येणार आहे. हे प्रभूला सांगायचं आहे. आणि हे सगळं तिला कळाल्यानंतर तिनं काय केलं की परमेश्वराची योजना कशी सफळ झाली आपण शेवटी पाहूया. 39व्या वचनामध्ये 39 पासून 42 वचन फक्त वाचूया आपण. मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शंभरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या इथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित ख्रिस्त जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळाले आहे. साक्ष, शेवटची गोष्ट आपण पाहतो. तिनं साक्ष दिली. पहिली स्त्रीनं साक्ष दिली आणि त्या ठिकाणी 2 दिवस वचनाची सेवा प्रभूनं केली. आणि त्या एक स्त्रीच्या द्वारे शमरोनामध्ये देवाची सुवार्ता कळाली. हा ख्रिस्त आहे असं त्याला कळालं. पहा, देव कोणाचाही उपयोग करून घेतो. आणि या शमरोनी स्त्रीचा उपयोग देवाने शमरोनामध्ये सुवार्ता सांगण्यासाठी करून घेतला. त्याची योजना सफळ केली परमेश्वरानं की प्रभू येशू हाच ख्रिस्त आहे हे सर्वांनी विश्वास धरावा आणि त्याच्यामध्ये जीवन आहे ते सर्वांनी ओळखावं. ही योजना सफळ करण्यासाठी देवाने ह्या गोष्टी केल्या.